नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 16 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सतीश लायब्ररीतून रागाने निघून गेल्यानंतर प्रीती काही क्षण तिथे शांत बसून राहिली. तिच्या मनात फक्त सतीशचे शब्द घुमत होते. हे खूप धोक्याचं आहे, तू स्वतःचा जीव धोक्यात घालतेस. प्रीतीच्या मनात थोडा गोंधळ निर्माण झाला. खरंच का हे पाऊल माझ्यासाठी धोकादायक ठरू शकतं का? सतीश चुकीचं तर बोलत नव्हता, त्याने जे म्हटलं ते बरोबर आहे. पण मला वाटलं होतं तो मित्र म्हणून मला साथ देईल, पण त्याने सरळ सरळ मला सुद्धा असं काही करायचं नाही असं सांगितलं. सतीश असं काही म्हणेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. इतकं बोलवतं तर सतीशने पाठीमागे वळून सुद्धा बघितलं नाही. जाऊ दे, मी पण आता त्याच्याशी बोलणारच नाही, असं प्रीती मनामध्ये विचार करत असते. पण दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर त्या घाबरलेल्या विद्यार्थ्यांची चेहरे झळकतात. कोपऱ्यात बसलेले निराश आणि असहाय्य. तिच्या मनी एकच विचार उमटला. जर आपणही गप्प बसलो तर ही अन्यायाची साखळी कधीच थांबणार नाही. कुणीतरी पाऊल उचलायलाच हवं. बदल फक्त धाडसानेच येतो. तिने मूठ घट्ट केली आणि ठामपणे स्वतःशीच म्हणाली, नाही, आता मी मागे हटणार नाही. कितीही धोका असो, पण मी रँकिंगच्या विरोधात आवाज उठवणारच. हे रोकायलाच पाहिजे. प्रीती लायब्ररीतून परत क्लासमध्ये आली तेव्हा शेवटचं लेक्चर संपून सगळे विद्यार्थी बाहेर पडत होते. नीताने सोनालीला हाक मारली, ए सोनाली, थांब जरा. आणि हो, तुम्ही सगळ्या इकडे या. सोनाली, मनाली, केतकी सगळ्या तिच्या भोवती जमल्या. नीता हसत म्हणाली, लक्षात आहे ना, उद्या रविवार आहे. आपण सगळे पुन्हा फिरायला जाणार आहोत. एकदम मस्त धमाल करायची. तुम्ही सगळ्या तयार होऊन सरळ आमच्या घरी या. तिथून आपण निघूया. केतकी थोडं खोटं रागवल्यासारखी म्हणाली, हो ना, मागच्या वेळी पण तू एवढा आखाडा करून शेवटी सांगितलं की आज नाही जाऊ शकत. यावेळी पण तसंच तर नाही होणार ना? नीता लगेच हात जोडत हसली, नाही ग, यावेळी पक्क जायचंच. प्रीतीची गाडी आहे आपल्याकडे. ड्रायव्हिंग मी किंवा प्रीती करतो. म्हणजे मस्त आरामात सगळ्यांनी धमाल करायची. ते ऐकून सोनाली लगेच खोडकरपणे म्हणाली, काय, तुम्ही दोघी गाडी चालवणार? मग आम्ही सगळ्या घरी परत जाणार ना? सगळ्या मुली एकदम हसून लोटपोट झाल्या आणि नीता प्रीती दोघींनी बनावट रागाने तिला मारलं. नीता आणि प्रीती दोघी घरी परत आल्या तेव्हा रात्रीचं वातावरण अगदी शांत होतं. दोघी हॉलमध्ये बसल्या तेव्हा नीता प्रीतीकडे बघत विचारते, काय ग, आज तू त्या विद्यार्थ्यांना भेटलीस का? काय झालं मग? त्यांनी काही सांगितलं का तुला? प्रीती थोडा विचार करून उत्तर देते, हो, मी त्यांना भेटले. तिथं मुलं मुली दोन्ही होती. खरं सांगायचं तर ते सर्वजण खूप घाबरलेले होते. डोळ्यात पाणी दाटलेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती मला स्पष्ट दिसत होती. मी त्यांना आधी धीर दिला आणि मग शांतपणे समजावून सांगितलं की घाबरून काही उपयोग नाही. आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवला पाहिजे. हा रँकिंगचा प्रकार आता एकदाच थांबवायलाच हवा. मी त्यांना हेही सांगितलं की जर पुन्हा कुणी त्यांना रँकिंगसाठी किंवा अशा काही कारणाने बोलावलं तर त्यांनी मला लगेच कॉल करायचा. मग आपण लपून त्यांचा व्हिडिओ शूट करू, ज्यामुळे आपल्याकडे पुरावा राहील. हे ऐकल्यावर नीता म्हणाली, खूप छान केलंस तू. असं सांगितल्यामुळे त्यांना थोडा आधार मिळेल आणि आपलंही काम सोपं होऊन जाईल. पण प्रीती, आता जेव्हा त्यांचा फोन येईल तेव्हा आपण पुढचं पाऊल बघू. पण आत्ता मात्र जरा शांत हो. डोक्यातलं सगळं टेन्शन काढून टाक. खूप विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. उद्या आपल्याला फिरायला जायचं आहे. त्याची तयारी कर. तुलाच पुन्हा फिरायचं होतं ना? तर मग उद्या आपण मस्त धमाल करायची. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सगळ्या मुली एकदम उत्साहात प्रीतीच्या घरी जमल्या. सोनाली, मनाली, केतकी सगळ्या तयार होऊन कॅज्युअल ड्रेसमध्ये मस्त फ्रेश दिसत होत्या. घरात थोडी हशा मस्करी नाश्ता झाल्यानंतर त्या सगळ्या गाडीत बसल्या आणि प्रीतीने स्टेअरिंग हातात घेतलं. गाडी शहराबाहेर निघाली तसं सगळ्यांचं हसणं खिदळणं सुरू झालं. कुणी गाणी लावली, कुणी जोर जोरात गाऊ लागलं. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी डीपी रोडवर ड्राईव्ह मारला. रस्त्याच्या कडेला झाडं, सायकल चालवणारे लोक, मॉर्निंग जॉगर सगळं एकदम फ्रेश वाटत होतं. तिथे थोडं थांबून फोटोशूट झालं. सोनालीने तर खास फनी पोजेस दिल्या, ज्या पाहून बाकी सगळ्या हसून लोटपोट झाल्या. यानंतर त्या शनिवार वाड्यात गेल्या. वाड्याच्या विशाल दारातून आत जाताना सगळ्यांना जुन्या इतिहासाची जाणीव झाली. अगं, इथे बाजीराव मस्तानीचा सीन आठवतोय मला. आता जर कोणी घोड्यावर बसून आला तर मला काहीच आश्चर्य वाटणार नाही.
सगळ्या एकदम खिदळल्या. इतिहासाच्या साक्षीने फोटो काढले गेले. कोणी पायऱ्यावर बसून सेल्फी घेतले, कोणी दाराशी उभं राहून पोज दिल्या. शनिवार वाडा पाहिल्यानंतर त्या एका प्रसिद्ध हिल स्टेशन जवळच्या पॉइंटवर गेल्या. तिथं थंडगार वारा वाहत होता. ढग डोक्यावर फिरत होते. मुलींनी एकामागून एक फोटो काढले, कुणी व्हिडिओ शूट केले. नंतर सगळ्या कॅफेमध्ये थांबून गरमागरम सँडविच, पास्ता आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या. सोनालीने मजेशीरपणे म्हटलं, आज खाण्यातच फिरण्याचा अर्धा आनंद मिळणार असं दिसतंय. तिथून पुढे त्या एका तलावाकाठी गेल्या. तिथं बोटिंग करताना सगळ्यांनी इतकी मस्ती केली की पाण्याचे शिंतोडे उडवत होते. मनाली ओरडत होती, पाणी आत येणार आहे, आणि केतकी तिला चिडवत होती. प्रीती आणि नीता मात्र त्या बोटीच्या काठावर बसून शांतपणे वारा अनुभवत होत्या, पण त्यांनाही हसू आवरलं नाही. दुपारच्या वेळी त्यांनी जवळच्या धाब्यावर थांबून पिठलं, भाकरी, भजी, ताक अशी मस्त मराठमोळी मेजवानी केली. सगळ्या मुली तृप्त झाल्या आणि थोडा वेळ झाडाखाली गप्पा मारत बसल्या. कुणी कॉलेजच्या आठवणी काढल्या तर कुणी भविष्यातल्या प्लॅन्सवर बोलत होतं. संध्याकाळ होताच त्या एफसी रोडवर पोहोचल्या. तिथल्या गजबजलेल्या दुकानात साड्या, ड्रेस, ज्वेलरी, हँडमेड दागिने सगळं इतकं रंगीबिरंगी होतं की मुलींची पावलं थांबेनाशी झाली. सोनालीने एक ड्रेस हातात धरून म्हटलं, हा मी घेणार, पण आधी तुम्ही सगळ्या मला सांगा, हा माझ्यावर छान दिसेल की नाही. सगळ्या लगेच डोकं हलवून मजेत म्हणाल्या, अगं तुझ्यावर तर सगळं एकदम भारी दिसतंय. कसलाच विचार करू नको सोनाली, घेऊन टाक. एफसी रोडवर शॉपिंग करून चाट गोलगप्प्यांचा आस्वाद घेत मुलींचा गट थेट रात्री पुण्याच्या फेमस मॉलमध्ये पोहोचला. मॉलच्या चमचमणाऱ्या लाईट्स, काचांच्या भव्य दारातून आज जाताच एकदम वेगळंच जग समोर आलं. मोठमोठे ब्रँडेड शोरूम, सुगंध पसरवणाऱ्या कॅफेज आणि पायऱ्यांवरून खाली वर धावणारे लोक, सगळ्यांनीच त्यांना भारावून टाकलं. मनालीने एक शॉर्ट ड्रेस ट्राय केला, तर केतकीने लगेच तिचा फोटो काढून म्हणाली, हा फोटो इंस्टाग्रामवर टाकला तर लाईक्सचा पाऊस पडेल. सोनाली आणि केतकी तर कॉस्मेटिक सेक्शनमध्ये रमल्या, तर नीता आणि प्रीतीने बुटांच्या दुकानात शॉपिंग सुरू केलं. शॉपिंग झाल्यानंतर त्या सगळ्या मॉलच्या फूड कोर्टमध्ये गेल्या. तिथे पिझ्झा, पास्ता, आईस्क्रीम अशा सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी खूप मजा केली. खाणं पिणं झाल्यावर त्यांनी सेल्फी आणि ग्रुप फोटो काढून एक लहानसं रील पण शूट केलं. बॅकग्राऊंड म्युझिकवर थोडा डान्स करून त्या म्हणाल्या, हा दिवस खरंच कधी विसरता येणार नाही. रात्री उशिरा मॉलच्या बाहेर पडताना त्यांनी पुन्हा एकदा एकमेकींचे फोटो काढले आणि ठरवलं की अशा गेट टुगेदर्स आता नेहमी करायच्या. मॉलमध्ये फिरून, खाऊन पिऊन आणि शॉपिंग बॅग्सने हात भरून बाहेर पडतानाच मुलींचे पाय थकलेले होते. रात्री 10:15च्या सुमारास त्या सगळ्या शेवटी प्रीतीच्या घरी परतल्या. दार उघडता जणू सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. एक एक करून बॅग्स खाली ठेवून त्या थेट हॉलमधल्या सोप्यावर आणि गालिच्यावर कोसळल्या. अगं आता तर पायात अजिबात ताकद उरली नाही, मनालीने चप्पल दूर फेकत म्हटलं. हो ना, शॉपिंगपेक्षा बॅग्स उचलण्यातच अर्धा जीव गेला, सोनालीने हसत तक्रार केली. केतकीने डोकं सोप्याच्या मागे टेकवलं आणि म्हणाली, मला आता कुणी उठवायला सांगितलं तर मी नक्कीच रडेन. सगळ्या दमल्या होत्या, पण चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. दिवसभरचा तो प्रवास, मस्ती, खाणं पिणं, शॉपिंग सगळं एखाद्या आठवणीच्या अल्बमासारखं त्यांच्या मनात उमटत होतं. सोनाली खिडकीतून बाहेर डोकावत म्हणाली, अगं माझा भाऊ खाली गाडी घेऊन थांबलाय, मला घ्यायला आलाय, आता मला जावं लागेल. केतकीने लगेच मिश्किलपणे हसत म्हटलं, मग उद्या त्याला मॉलचं बिल दाखवून पैसे परत घ्यायचे बघ. सगळ्या जोरात खिदळल्या. थोड्याच वेळात मनालीचा मोबाईल वाजला. तिने कॉल कट करून म्हणाली, माझे पप्पा दारात आले आहेत, त्यांना उगाच थांबवणं बरोबर नाही. बाकीच्या गप्पा आपण उद्या कॉलेजमध्ये करूया. केतकी तू पण चल माझ्या बरोबर, मी पप्पांना तुला पण सोडायला सांगते. अरे वा, थँक्स मनाली, माझं काम एकदम सोपं केलंस. असं म्हणत त्या दोघी सुद्धा बाहेर पडल्या. सगळ्या मैत्रिणी गेल्यानंतर घर एकदम शांत होतं. तेव्हा प्रीती हसत नीताकडे पाहून म्हणाली, नीता थँक्यू. खरंच आजचा दिवस तू प्लॅन केला नसता तर कदाचित असं निवांत आणि मजेशीर काही झालंच नसतं. डोक्यातले सगळे टेन्शन विसरून आपण आज खूप एन्जॉय केलं. कधीतरी असं पण गरजेचं असतं नाही का. नीता हसून तिचं म्हणणं मान्य करत मान हलवत म्हणते, अगं आपण आल्यापासून कितीदा प्लॅन बनवला होता पुणे फिरायचा,
पण प्रत्येक वेळेला काही ना काही कारणाने कॅन्सल व्हायचा. यावेळी मात्र ठरवलं काही झालं तरी जायचंच. आणि बघ शेवटी आपण मस्त एन्जॉय करून आलो. थोड्याच वेळात बोलता बोलता त्या दोघीही गाढ झोपून जातात. पुण्यामधील ही ठिकाणं तुम्ही पाहिली आहेत का? आणि अजून पुण्यामध्ये अशी कोणती ठिकाणं आहेत जी पाहिली पाहिजेत? हे मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.